ताई तुमचं नाव काय? कविता सर्जेराव फडके. हां, मग आता तुम्ही राहता कुठे? हौदाची. अच्छा. मग तुम्हाला काय तकलीफ काय होत होती? चाला बिला येत नव्हतं, काय नव्हतं. हो का? हां. चालता येत नव्हतं म्हणजे असं पाकाचं बसूनच चालतं. होय का? हां. असं बाथरूमला यायला जायचं म्हटलं तर जायचं म्हणलं तरी असं डॉक्टरांनी. होय, घसरत घसरत हां, जायचं का? घसरा घसरा. अच्छा. मग आता हे औषध तुम्ही 1 तारखेपासून चालू केलं हां, ना? 1 तारखेपासून. मग हे औषध घेतल्यापासून तुम्हाला कसं चालायला वाटतं? येते का आता? येतंय चालायला? हां, अच्छा. हां. मग आता जरा थोडं उठून उभं राहून जाऊ शकता का? थोडं चालता का? थोडं 1-2 पाऊंड? मुंग्या येते ते पायाला चालायला. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा तर घसरत होतं त्यापेक्षा बरंच हा, वाटतं. बरं आहे, बरं आहे. बरं. म्हणजे ते हो, हा. जे पाय वळीते ना, 15 दिवसाच्या अगोदर तुमचं कंडिशन काय होती? म्हणजे तुम्हाला असं उभं राहता येत होतं का 15 नाही, दिवसात? असं नाही, नाही, बिनधास्त नाही, अशी काय उभी राहते. करायचं? हो, बिनधास्त उभी राहायचं ना. अशी आताही बिनधास्त उभी राहते. म्हणजे अगोदर किती लोकांनी तुम्हाला धरून उठून बसायला लागेल? आम्हाला घरी लई तपली झाली, हिला उचलून न्यायचं, उचलून आणायचं, लई तपली. ह्या औषधापासून जर अशी बसा, थोडा बसा. वेळ म्हणजे तिच्या ह्याच्यावर उंचीवरती उभी राहते औषधावर. किती दिवसात फरक पडला तुम्हाला? 15 दिवसात झालं म्हणायचं. कुठले कुठले औषधं घेतली तुम्ही? हे तुम्ही हे तुम्हीच दिलेली औषधं. दाखवू शकताल ते? दावा ते औषध दावा. ओके, म्हणजे तुम्ही लिव्हर डिटॉक्स आणि पेन रिलीफ घेतलं होतं. ह्या 2 औषधामुळे तुम्हाला फरक पडलेला आहे 15 दिवसामध्ये. म्हणजे तुम्हाला जे उठता बसता येत नव्हतं ते आता हां. तुम्हाला चालायला पण येतं लागलं. हां. ठीक आहे. अजून हा तुम्हाला कोर्स कंटिन्युअस करायचा आहे, कमीत कमी 5 ते 6 महिने. हां. म्हणजे जे आता तुम्हाला अजून पण जे ताकद नाही आहे तुमच्या शरीरामध्ये किंवा जे काही तुमचे मासिक पाळीचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व प्रॉब्लेम पण याच्यातून जाणार आहेत आणि तुम्हाला जे काही चालायला बसायला उठायला येत नाही ते सुद्धा तुमचं याच्यातून क्युअर होणार आहे. फक्त कमीत कमी हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 5 ते 6 महिने करायचा आहे. हां. तयार आहे तुम्ही ते करायसाठी? हाय म्हणकी. करू शकता ना तुम्ही कोर्स हा 5 ते 6 हां, महिने? ओके. ओके, ठीक आहे. धन्यवाद.